गाईज 2023 ला आपण ऑलरेडी बाय बाय केला आहे. आता 2024 आला आहे. तो फर्स्ट ऑफ ऑल लेट मी विश यू अ फॅन्टास्टिक न्यू इयर. मे दिस इयर बी फिल्ड विथ लव्ह, जॉय अँड न्यूमरस अपॉर्च्युनिटीज. आपल्याला सगळ्यांना इंग्लिश शिकायची आहे आणि त्याचे वेगवेगळे कारण आहेत. जसं की मला इंटरव्ह्यू क्रॅक करायचा आहे कारण की मला जॉब हवा आहे. मला अब्रॉडला जाऊन सेटल व्हायचं आहे म्हणून मला इंग्लिश शिकायची आहे. आणि मला इंग्लिश बोलता यावी, मला कॉन्व्हर्सेशन यावं म्हणून मला इंग्लिश शिकायची आहे. हे तर सगळं आपल्याला करायचं आहे. पण आपल्याला करायचं काय नाहीये की आपल्याला मेहनत घ्यायची नाहीये. आपल्याला युट्यूबवरचे रॅन्डम व्हिडिओज पण बघायचे नाहीयेत. आणि आपल्याला इंग्लिश स्पोकन कोर्सेस पण लावायचे नाही आणि आपल्याला पैसे सुद्धा वेस्ट करायचे नाहीयेत. आपलं कसं असतं ना गाईस की आपल्याला कम्फर्ट झोन सोडायचं नसतं. आपल्याला त्याच चार भिंतीत राहायचं असतं. पण सक्सेसफुल मात्र आपल्याला व्हायचं असतं. पण मला सांगा, जोपर्यंत तुम्ही तुमचं कम्फर्ट झोन सोडणार नाही, तुम्ही मेहनत करणार नाही, तुम्ही हव्या असलेल्या गोष्टी स्वतः चालून कशा येतील? तर गाईस 2024चा आपल्याला खूप जास्त यूज करून घ्यायचा आहे. आता मला सांगा, मूवीज कोणाला आवडत नाही? हु डझंट लव्ह मूवीज? लिटरली 2-2, 3-3 तास आपण मूवी बघण्यात घालवतो आणि ते तास इतक्या पटकन निघून जातात आपल्याला कळत सुद्धा नाही. नाव इमॅजिन कंबायनिंग द जॉय ऑफ वॉचिंग युअर फेवरेट मूवी with the magic of mastering English in 2024. Yes guys, you heard it right. आणि हे शक्य आहे. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी मला तुमच्याशी एक सिक्रेट शेअर करायचं आहे. माझं सिक्रेट जे मी इंग्लिश शिकण्यासाठी वापरलं होतं. तर गाईज, जेव्हा मला रिअलाइज झालं की मला पुस्तकांमध्ये डेली कॉन्व्हर्सेशन मिळत नाहीये. डेली कॉन्व्हर्सेशन म्हणजे आपण जे रोज बोलतो ना, ते वाक्य मला पुस्तकांमध्ये सापडत नव्हते. तेव्हा मी मूवीजकडे वळले. आणि ट्रस्ट मी गाईज, जेव्हा आपण मूवीज बघतो ना, आपल्याला जे डेली कॉन्व्हर्सेशनचे वाक्य असतात ते आपल्याला शिकायला मिळतात. तर मला पर्सनली खूप फायदा झाला होता आणि ते सिक्रेट मला तुमच्याशी शेअर करावं असं वाटलं, कारण की याच्यातून नक्कीच तुमचा फायदा होणार आहे. तर हे होतं माझं सिक्रेट. आता तुम्हाला मला सांगायचं आहे, तुमचं पण असं काही सिक्रेट असेल ना जे तुम्ही इंग्लिश शिकण्यासाठी वापरता, तर असं काही सिक्रेट असेल तर मला कॉमेंटमध्ये नक्कीच सांगा. तर गाईज, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 3 पॉइंट्स बघणार आहोत. वाय शुड वी लर्न इंग्लिश थ्रू मूवीज? म्हणजे चित्रपटांद्वारे आपण इंग्लिश का शिकली पाहिजे. सेकंड, राईट टेक्निक टू लर्न इंग्लिश थ्रू मूवीज. आणि गाईज, थर्ड म्हणजे मी तुम्हाला 10 मूवीज रेकमेंड करणार आहे जे मूवीज बघून तुम्हाला अगदीच फायदा होणार आहे. सो गाईज, विदाउट एनी फर्दर अडू, लेट्स जम्प इन टू द टॉपिक. आपला पहिला पॉइंट आहे की वाय शुड वी लर्न इंग्लिश थ्रू मूवीज? चित्रपटांद्वारे इंग्रजी का शिकली पाहिजे? आता आपल्याला माहितीये की ऐकल्यास गोष्टी लक्षात राहतात. लहान मुलांचंच बघा ना, ते आपल्याला बघूनच तर भाषा शिकतात. आपल्या घरात जी भाषा बोलली जाते तीच भाषा मुलं बोलतात. आपण पण लहान असताना मराठी तसं शिकलो आहोत. आई वडिलांनी आपल्याला असं बसवून मराठी कधीच शिकवलं नाही, तरी सुद्धा आपण मराठी शिकलो. याचाच अर्थ काय की ऐकून ऐकून आपण मराठी शिकलो. म्हणूनच मी माझ्या बऱ्याच व्हिडिओजमध्ये म्हणते की लिसनिंग ही एक स्किल आहे, ती प्रत्येकाने डेव्हलप केली पाहिजे. आपण जितकं ऐकतो तितकंच आपल्याला ज्ञान, तितकंच आपल्याला नॉलेज मिळत असतं. दुसरं म्हणजे व्याकरणाचा अभ्यास न करता, त्याचे रूल्स लक्षात न ठेवता अगदी नॅचरल पद्धतीने इंग्लिश आपण मूवीज मधून शिकू शकतो. तिसरं म्हणजे आपल्याला मॉडर्न किंवा आधुनिक इंग्लिश शिकण्याची संधी मिळते. आता बघा, जसे की आपण कोणालाही भेटलो तर आपण इंग्लिशमध्ये कसं बोलतो की हाऊ आर यू, कारण आपण पुस्तकामध्ये सुद्धा हेच शिकत आलो आहोत आणि ते आपल्या डोक्यात अगदी फिक्स झालं आहे. आणि अशीच मॉडर्न इंग्लिश आपल्याला मूवीज थ्रू शिकायला मिळते. आता अजून काय शिकायला मिळतं तर राईट प्रोनाउन्सिएशन. बऱ्याच वेळा काय होतं की आपल्या समोर काही शब्द येतात पण त्यांना प्रोनाउन्स कसं करायचं हे आपल्याला माहित नसतं. पण तरी आपण बऱ्यापैकी बोलायचा प्रयत्न करतो, पण आपल्याला कन्फर्म नसते की आपण जे बोलतो आहोत किंवा आपण जे प्रोनाउन्स करतो आहोत बरोबर आहे की नाही. आणि होतं काय, आपल्याला समजतच नाही की याचं राईट प्रोनाउन्सिएशन मी बघू कुठे. मग आपण काय करतो की तो विषय तिथे सोडून देतो आणि आपण हळूहळू तो शब्द आपण विसरून जातो. ऐन वेळेवर तो शब्द जेव्हा वापरायची वेळ येते, आपण तो शब्द वापरत नाही, कारण आपल्याला भीती असते मी रॉंग प्रोनाउन्स केलं तर, मी त्याचं उच्चारण बरोबर केलं नाही तर. गाईज, मूवीज तुमची कशी मदत करतात की जेव्हा तुम्ही मूवीज बघतात तर असे शब्द जे तुम्ही ऑलरेडी ऐकले आहेत पण तुम्हाला त्याचं राईट प्रोनाउन्सिएशन माहित नसेल ना, तर काय होतं की मूवीज मध्ये तुम्हाला त्याचं राईट प्रोनाउन्सिएशन मिळतं. तुमच्या बऱ्यापैकी लक्षात का राहतं, कारण की तुम्ही एकतर तुमची आवडती गोष्ट करताय, म्हणजे तुम्ही मूवी बघताय आणि ते प्रोनाउन्सिएशन तुम्हाला तुमच्या आवडत्या गोष्टीतून मिळते. त्याच्यामुळे तुम्हाला प्रोनाउन्सिएशन लक्षात राहायला खूप मदत होते. तर गाईज, नेक्स्ट काय की आपल्याला इंग्लिश भाषेशी कनेक्ट व्हायला संधी मिळते.
आपलं जे बॅकग्राऊंड आहे ते मराठी आहे, त्याच्यामुळे आपल्या कानावर इंग्लिश कमी पडते आणि आपण मोस्टली हिंदी किंवा मराठी अशी मूवीज किंवा सिरियल्स बघत असतो, त्याच्यामुळे आपलं इंग्लिशशी कनेक्शन तेवढं होत नाही. पण जर तुम्ही मूवीज बघायला स्टार्ट केलं ना, तर काय होईल की तुमचं इंग्लिशशी कनेक्शन वाढेल आणि तुम्हाला पुस्तकांमध्ये सुद्धा जे डेली यूजचे सेंटेन्सेस तुम्हाला मिळत नाही ना, ते तुम्हाला मूवीजमध्ये मिळतील आणि मग तुमचा इंटरेस्ट इंग्लिश भाषेत वाढत जाईल आणि हळूहळू तुम्हाला नवीन शब्द मिळतील, तुम्हाला प्रोनाऊन्सिएशन कसे करायचं ते समजेल, तुम्हाला नवीन नवीन वोकॅबलरीज मिळतील. नेक्स्ट काय होतं की एखादा मूवी सपोज अमेरिकन असेल तर आपल्याला त्यांची संस्कृती शिकायला मिळते. आता तुम्हाला हे तर माहितीच असेल की भाषा आणि संस्कृती गो हँड इन हँड, ते एकमेकांशी कनेक्टेड आहेत. त्याच्यामुळे ते लोक कसे वागतात, कसे बोलतात, काय खातात, काय पितात, तर त्याची आपल्याला इन्फॉर्मेशन मिळते. त्याचा नक्कीच आपल्या आयुष्यात फायदा होतो. सेकंड पॉइंट आपला आहे राईट टेक्निक टू लर्न इंग्लिश थ्रू मूवीज. आता मूवी बघण्याच्या आधी तुम्हाला एक ध्येय ठेवायचं आहे की ह्या मूवी मधून मी एंटरटेनमेंट सोबत सोबत इंग्लिश शिकणार आहे. तुम्ही कोणतीही गोष्ट जेव्हा ध्येयासोबत सुरू करतात ना, त्यावेळेस तुम्ही सिरियस असता. मी असं नाही म्हणत की तुम्ही एकदम फर्स्ट गो मध्ये तुम्हाला सगळं यायला लागेल. वाटलंच तर तुम्ही असं करू शकता की सुरुवातीला 15 मिनिटं त्या मूवीला फोकस करा. उरलेला मूवी आहे तो तुम्ही फन म्हणून बघू शकता. पण जर तुम्ही ध्येय ठेवलं ना की मला ह्या मूवी मधनं एंटरटेनमेंट तर हवं आहे, पण मला याच्यातनं इंग्लिश पण शिकून घ्यायचं आहे, ज्यावेळेस तुम्ही अशा पद्धतीने मूवी स्टार्ट कराल ना बघायला, तर तुम्ही सिरियसली तो मूवी बघाल. तुम्हाला नेक्स्ट काय करायचं आहे गाईज की तुम्हाला सब टायटल्स ऑन करायचे आहे. सब टायटल्स म्हणजे काय की मूवी चालू असताना खाली ते जे लिहून येतं ना, त्याला म्हणतात सब टायटल्स. तर तुम्हाला ते सब टायटल्स ऑन करायचे. कधी कधी काय होतं की जेव्हा आपण अमेरिकन किंवा दुसऱ्या मूवीज बघतो ना, त्यांचा ऍक्सेंट, बोलायची पद्धत थोडी वेगळी असते, तर आपल्याला ते शब्द समजत नाही. मला सुद्धा कधीतरी प्रॉब्लेम येतो. तर नॉट नेसेसरी की आपल्याला त्यांचा ऍक्सेंट समजतो. कधी कधी काही शब्द आपल्याला समजत नाही कारण ते खूप फास्ट बोलतात. त्याच्यामुळे जर आपण कॅप्शन जर ऑन केलं तर आपल्याला ते खाली वाचून समजतं की यांना काय म्हणायचं आहे. तर सर्वात आधी तुम्हाला काय करायचं आहे की सबटायटल्स ऑन करायचे आहेत आणि अशा मूवी चालू असताना जे तुम्हाला इंटरेस्टिंग शब्द वाटतात की जे तुम्हाला थोडंफार समजते की अशा सिच्युएशन मध्ये हा व्यक्ती असं बोललाय, तर कदाचित याचा अर्थ असा असा असू शकतो, आपल्याला अंदाज येतो बघा थोडासा, तर असे शब्द तुम्ही लिहून घ्यायचे आहेत. ठीक आहे, एकदा हे शब्द लिहून झाले की मूवी संपल्यानंतर नेक्स्ट तुम्हाला काय करायचं आहे की त्याचा मिनिंग फाइंड आउट करा, त्याचा मिनिंग शोधा आणि लगेचच करायचं आहे. अगदी म्हणजे 4-5 दिवस झाल्यानंतर जर तुम्ही बघाल ना, तर तुमचा इंटरेस्ट फारसा राहणार नाही. एकदा का तुम्हाला त्याचा अर्थ समजला की पुढच्या वेळेस तुम्हाला करायचं काय की ते शब्द तुम्हाला तुमच्या कॉन्व्हर्सेशन मध्ये वापरायचे आहेत. फक्त लिहून सोडल्याने फायदा होणार नाही. जेव्हा तुम्ही बोलता ना कोणाशी, मग तुम्ही ट्राय करा की तुमच्यासोबत कोणी व्यक्ती असेल ना बोलायचा, त्या व्यक्तीसोबत जाणून बुजून तुम्ही ते शब्द बोलायचा प्रयत्न करा. सपोज कोणी नसेल तर मी माझ्या एका व्हिडिओमध्ये सांगितले की मिरर टेक्निक तुम्ही वापरू शकता. मिरर समोर उभं राहून तुम्ही बोलू शकता स्वतःशी. हे शब्द ज्यावेळेस तुम्ही 2-3 वेळा रिपीट कराल ना, तर हे शब्द तुमच्या डोक्यात फिक्स होतील आणि कॉन्व्हर्सेशन मध्ये नेक्स्ट टाइम वापरताना तुम्हाला अवघड नाही जाणार. ऑटोमॅटिकली तुम्ही बोलाल. तुम्हाला नेक्स्ट काय करायचं आहे की मूवीज मध्ये काही डायलॉग्स येतात बघा, ते डायलॉग्स तुम्हाला पाठ करायचे आहेत. जसं की एक डायलॉग आपल्याला सगळ्यांना पाठ आहे, जसं की एक चुटकी सिंदूर की किंमत तुम क्या जानो रमेश बाबू. आता हा डायलॉग आपला कसा पाठ झाला, आपण मूवी बघून आलो आणि आपल्याला डायलॉग लगेचच पाठ झाला. तर तुम्हाला इंग्लिशचे सुद्धा डायलॉग असेच पाठ करायचे आहेत. नेक्स्ट काय की मूवीज मध्ये तुम्हाला जर काही फ्रेजेस आढळले तर ते सुद्धा तुम्ही लिहून ठेवा. म्हणजेच कसे की जसं बघा आपण नेहमी म्हणतो की माझी वाट लागली. आता हे जर तुम्ही गुगलवर सर्च केलं तर कदाचित वर्ड टू वर्ड ट्रान्सलेशन तुम्हाला मिळणार नाही, पुस्तकात तर त्याहून मिळणार नाही. मूवीज मध्ये मात्र आपल्याला असे जे डेली यूजचे जे वाक्य आपण जे नेहमी वापरतो ना, हे आपल्याला मिळतात. जसं की माझी वाट लागली, याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात, आय गॉट स्क्रूड. असे वाक्य फक्त आणि फक्त आपल्याला मूवीज मध्ये बघायला मिळतात. आपण आलो आहोत व्हिडिओच्या एंडमध्ये आणि जसं की मी व्हिडिओच्या स्टार्टिंग मध्ये म्हटलं होतं की मी तुम्हाला 10 मूवीज रेकमेंड करणार आहेत, तर हे आहेत ते 10 मूवीज. तर आय होप गाईज की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. थँक्स फॉर वॉचिंग.